राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरणाची मोहीम 4 मार्च ते 8 मार्च या दरम्यान सोलापुरात राबवण्यात येणार असून या लसीकरणाचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलंय। रविवार दिनांक 3 मार्च 2024 रोजी देशभरात तसेच सोलापूर महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील 0 ते 5 वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधात्मक लसीचे 2 थेंब तोंडावाटे देण्यात येणार आहेत। 3 मार्च 2024 रोजी काही कारणांनी बूथवर येऊ न शकलेल्या बालकांना 4 मार्च 2024 ते 8 मार्च 2024 या कालावधीत त्यांच्या घरोघरी जाऊन पोलिओ लस देण्यात येणार आहे। ही मोहीम माननीय आयुक्त महापालिका, माननीय उपायुक्त महापालिका यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत राबवली जाणार आहे। एकही लाभार्थी पोलिओ लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता प्रत्येक स्तरावर घेण्यात येणार आहे। पोलिओ लसीकरण मोहिमेसाठी महापालिकेच्या कार्यक्षेत्रासाठी 380 लसीकरण केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत। साधारणपणे 1089 आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी कार्यकर्ती, आशा कार्यकर्ती, स्वयंसेवक आणि खासगी वैद्यकीय संघटना आदींच्या प्रयत्नातून ही मोहीम राबवण्यात येणार आहे। महापालिका कार्यक्षेत्रातील एकूण घरांची संख्या 21,05,887 इतकी असून 4 मार्च ते 8 मार्च 2024 या कालावधीत घरोघरी जाऊन वंचित लाभार्थ्यांना पोलिओ डोस देण्यासाठी IPPI टीम सध्या 216, ट्रान्झिट टीम 76 आणि मोबाईल टीम 20 कार्यरत आहे। या मोहिमेमध्ये एकूण 10,07,526 बालकांना डोस देण्यात येणार आहे। पोलिओ लसीची कार्यक्षमता टिकून राहण्यासाठी प्रभावी शीतसाखळी कार्यरत आहे। महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांना पोलिओ लस पाजण्याचं नियोजन करण्यात येत आहे। प्रवास करणाऱ्या बालकांना पोलिओ लस पाजण्यासाठी एसटी स्टँड, रेल्वे स्टेशन, मंदिर, मॉल, टोल नाके इत्यादी सार्वजनिक ठिकाणी पोलिओ लसीकरण केंद्र स्थापन करण्यात येणार आहे। पोलिओ या आजारामध्ये बालकाला कायमचं अपंगत्व येण्याची शक्यता असते आणि हे टाळण्यासाठी यापूर्वी पोलिओ डोस घेतले असले तरी हा अतिरिक्त डोस आपल्या बाळाला जवळच्या बूथवर जाऊन देण्यात यावा। आपल्या देशातून पोलिओ निर्मूलन झालं असलं तरी अजूनही या आजाराचा विषाणू सांडपाण्यात आढळून आला त्यापासून आपल्या बाळाला संरक्षित करण्यासाठी पोलिओ प्रतिबंधात्मक लसीचे 2 थेंब तोंडावाटे अवश्य देऊन घ्यावेत आणि ही मोहीम यशस्वी करावी असं आवाहन शहरवासींना करण्यात आलंय।